मुंबईत कोस्टल रोडवर झालेल्या कार अपघातामध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। कार चालवत असलेला 22 वर्षीय तरुण जखमी आहे। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रभादेवी परिसरामध्ये राहत असलेल्या गार्गी साटे या तरुणीचा याच्यात मृत्यू झाला। मूळची नाशिकच्या गंगापूरची रहिवासी आहे ही मुलगी। मृत गार्गी साटे दक्षिण मुंबईतील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती। संयम सागला या तरुणासह गार्गी प्रभादेवी इथून शनिवारी रात्री उशिरा स्विफ्ट या कारनं मरीन ड्राईव्हच्या दिशेनं जात होती। सागरी किनारा मार्गावर हाजी अलीच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार लोखंडी गजांना धडकली आणि पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। जवळून जाणाऱ्या आणखी काही कार चालकांनी या दोघांना ब्रिचकंडी रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच या तरुणीचा मृत्यू झाला आणि चालक तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, पोलिसांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? रिद्धी, हा संपूर्ण अपघात आहे तो काल रात्री मध्यरात्री घडलेला आहे आणि याच मध्यरात्री घडलेल्या अपघातात कोस्टल रोडवरती वाहनावरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे ती पोलिसांच्या तपासात पुढे आलेली आहे। या अपघातात मात्र 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू आहे तो झालेला आहे आणि यामध्ये 22 वर्षीय तरुण आहे तो गंभीररित्या जखमी झालेला असून त्याच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार आहेत ते सुरू आहेत। हे दोघंही जे गाडीमध्ये उपस्थित होते ते मुंबईत महाविद्यालयात शिक्षण घेत होते आणि ज्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे ती या ठिकाणी मुंबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी आली असल्याची देखील माहिती आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। हा संपूर्ण अपघात पाहता गार्गी जिचा मृत्यू झालेला आहे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे उपचारादरम्यान तिचा जो मृत्यू झाला असल्याचं या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून तारदेव पोलिसांच्या माध्यमातून अधिकचा तपास आहे तो सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।